चालल्यास? निघता निघता आम्ही आता इथे थांबलोय डिझेल भरायला. सो सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, कारण खूप चांगला असा आमचा व्लॉग आहे, खूप धमाल मस्ती. पण आजच्या व्लॉगमध्ये मोस्ट ऑफ दी मी तुम्हाला एक्सप्लोअर करेन मोस्ट ऑफ गोष्ट, म्हणजे फार्म हाऊस वगैरे. सो प्लीज तुम्ही स्किप करू नका आणि पूर्ण व्लॉग बघा. खूप असा चांगला व्लॉग आहे आणि मस्ती करणार आहोत. सो स्टे ट्यून. आपण समृद्धी महामार्गावरनं ट्रॅव्हल करून आता इथे शहापूरला पोचलेलो आहोत आणि ही आहे आत्याची कार पुढे. सो हा आहे फ्रंट आहे. बाप्पांची मूर्ती पण खूप छान आहे फ्रंटलाच, म्हणजे समोर जशी एंटर करतो तसं बाप्पांचं दर्शन होतं. आणि हा असा भला मोठा हॉल आहे. सो इथे 2 साईडला सोफा ठेवला आणि मध्ये पियानो वगैरे आहे आणि एका साईडला असं डायनिंग टेबल वगैरे आहे. आणि हा असा लूक आहे पूर्ण. हा आता इथे आपण एक्सप्लोअर करू. हा दरवाजा खोलत होती पण खुलत नव्हता, कारण त्याला बाहेर लोटायचं होतं. सो माझ्या भावाने मला मदत केली. तर आता आपण बाहेर येऊयात आणि बघू कसं दिसतंय ते. इथे बसायला पण जागा केलेली आहे चांगलीच त्यांनी. आणि मस्तपैकी असं वाटतं की इथे सकाळी येऊन मस्त कॉफी वगैरे प्यायला भेटली तर आहा, खूप मजा. आणि हा असा लॉन आहे. एवढा छान लॉन भेटलाय. सो जाम एक्सायटेड आहे. खूप मोठा फार्म हाऊस आहे आणि एक्सप्लोअर करायचं आहे, कारण आपल्याकडे जास्त टाईम पण नाही आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजले असतील. सो भरपूर मोठा असा फार्म हाऊस आहे आणि खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि सांगायचं झालं तर हा फार्म हाऊस 1992ला बनवलेला आहे. पण तुम्ही जर बघाल तर तो इतका सुंदर दिसतोय ना, म्हणजे अजून पण म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी मेंटेन ठेवलेला आहे. आणि आता मी दाखवते फार्म हाऊसचा थोडासा दुसरा पार्ट, कारण खूप मोठा आहे तर एक्सप्लोअर करायला पण टाईम लागेल. तर चला. ही अशी एंट्री आहे. एंट्रीच्या आपण जसं राईट साईडला आपण पुढे येऊ ना, तर हा आपल्याला या ठिकाणी एक टेरेस भेटेल. आणि टेरेसवरती समजा काही आहे नाही आहे, पण तिथे समोर जे दिसतं आहे ना त्याच्या बाजूला स्विमिंग पूल आहे. आणि म्हणजे बॅक साईडला स्विमिंग पूल आहे. आणि हा असा लूक आहे बॅक साईडचा फार्म हाऊसचा. आणि या ठिकाणी आपण जो बाजूला दिसतोय ना तिथेच जिम आणि अजून एक हॉल आहे. तो मी तुम्हाला नंतर दाखवेनच कसं दिसतं ते. सो तर मग चला अजून एक्सप्लोअर करू थोडं अजून पुढे जाऊन. सो इथून आता आपण जाऊयात स्विमिंग पूल बघायला. उई झुक्कन दिशी खाली जायचं आहे. या भुलभुलैयामध्ये बाबू बाबा इथं खतरनाक काहीतरी आहे. चला वर. इथून आहे ना. 2000 years later. अरे इथे सॉकर टेबल पण आहे बघ. भुलभुलैया आहे भाई. फ्रेंड्स लोक हो, इथे आहे भुलभुलैया. खूप भुलभुलैया आहे. आणि आता फायनली पोचलेलो आहोत आपण स्विमिंग पूल जवळ. आणि इथून मी व्हिडिओ काढत होती. इथे लोटस अजून आलेले नाहीत. आलेत छान असे लोटस आलेले आहेत. आणि ही प्लेस होती जी इथून मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत होतो. खूप अमेझिंग आहे खूप. हा असा आहे भला मोठा स्विमिंग पूल, म्हणजे खूप 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 मोठा असा भला मोठा स्विमिंग पूल आहे. आणि स्वच्छ पाणी आता त्याच्यात टाकत लावलं आहे. आणि जसा स्विमिंग पूल भरेल तसे आपण ह्याच्यात डुबक्या मारू. आणि आता सध्या तरी आपण आता एक्सप्लोअर करू या इथे काय काय आहे.
चला आता इथे बघू काय आहे. इथे आहे जिम आहे. पहिलेच आपल्याला अशी जिम भेटले. खायचा प्यायचा ना मजा करायची ना जिम पी करायची ना बाबू. जिम पण करू आपण नाही का. स्विमिंग पूल समोर हा त्यांनी छोटूसा हॉल दिलाय. म्हणजे छोटा नाही खूप मोठाच आहे. अमेझिंग गाईज. आपला विला खूप भुलभुलैयावाला आहे. कारण आतमध्ये खाली गेल्यावरती काहीच समजत नाही. जो स्विमिंग पूलला जायचा रस्ता आहे ना तो तर एकदम खत्री आहे. म्हणजे असं वाटते का आपण कुठे आलो आहे. तिथे खाली वाटते एक रूम पण आहे. मी घाबरून तिथे घुसलेलो बघायला पण घाबरलो. सगळा अंधार आहे बरं काय करायचा. मग नंतर वरती आलो ते हॅवी आली. हॅवी मला बाबूनी मेन रस्ता दाखवला मला नवीन. गाईज तर आपण आता ना पियानो पण वाजवणार आहोत. सी 1992चा आहे. मग तुझा काय विचार आहे. 92 तोच किती लाखाचा असेल काय माहिती. खाऊ आहे का. 1992 नाही का. नाही खाऊ आहे का मग विचार हलवा आहे करा. का. पाऊस पण पडायला लागला. अरे अरे यार 12 बेडरूम आहेत. 12 बेडरूम आहेत. काय बात करते. 12 बेडरूम. 12 आहेत. ह्या माणसानी बेडरूम मोजलेले आहेत. 12 बेडरूम. 12 बेडरूम आहे. ते 2 लायब्ररी आहेत. एक स्नूकर टेबल, 2 कॅरम बोर्ड, एक पोकर टेबल आहे. अजून एक आहे आपला पिंग पॉंग. एक टेनिस कोर्ट आहे. टेनिस कोर्ट. चला मग आपण आता आपण काही खेळू शकतो. काहीही म्हणजे संपणार नाही एवढा काय म्हणजे 2 दिवस खूप कमी वाटतात आम्हाला. पहिल्यांदा असं वाटतंय. ऍटलीस्ट 5 दिवस तरी 5 राहायला दिवस पाहिजे. 1-2 हफ्ता आम्हाला फक्त एक्सप्लोर करायला लागेल असं मला सो वाटतं. तरी पण आपण ऍडजस्ट करून ऍडजस्ट घेऊया. होईल. हा आहे हॉलमधला एक रूम. आणि आता आपण फक्त रूम्स एक्सप्लोर करूयात आणि वरती पण जाऊयात बघूया काय आहे. तर हा आहे पोकर टेबल आणि इथे बाप्पांची मूर्ती आहे. आणि हा आहे आपला टेनिस टेबल. आणि पुढे जाऊन इथे 2 बेडरूम आहे. आतमध्ये पण एक बेडरूम आहे. सो एकाच बेडरूममध्ये आपण दुसऱ्या रूममध्ये पण जाऊ शकतो. तर आता परत बाहेर येऊन आपण बाकीचे 2 बेडरूम एक्सप्लोर करू. इथे पण बाहेर एक होतं लायब्ररी आणि टेरेस आहे. हा आहे आमचा रूम आहे जो आम्ही पहिले बुक केलेलं म्हणजे असंच की टाईमपास म्हणून. आणि इथे सगळे पोरं राहणार होते आणि आता आपली पब्लिक अख्खी आलेली आहे. आपली पब्लिक सगळी आलेली आहे. हॅलो एव्हरीवन. अर्धी गँग यायच्या अगोदरच ह्यावी पाण्यात डुबकी मारले. तर आता आपण पण थोडीफार कॉफी वगैरे पिऊन जाऊ. डुबकी मारणार नाही या चणबीनं घेऊन जाऊ जरा. नाही तर मी आता स्विमिंग करणार आहे. तर जी काय माझी अर्धवट असेल मी बघू. चला गाईस. तर आमची आता आंघोळ करून झाली आहे स्विमिंग नंतर. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत जेवायला आणि त्याच्यानंतर आपण खेळूयात खूप सारे गेम्स. तर आपल्याला कॅन्टीन किचनमध्ये जायचं आहे म्हणजे कॅन्टीनमध्ये. तर असं जंगलातून जायला लागेल आणि इथे मोस्ट ऑफ अंधार आहे. आणि काय माहीत बाबा साप बीप आला तर आला जाऊन दे. भूक तर लागले जाम भूक लागले. आता पहिले जाऊ जेवून घेऊ. बाकी नंतर बघून घेऊ. ओके. यो बघा माझा बाबू कसं खेळते ना. बाबू देवांची पण आता फ्रंटनी हा का पटकन फ्रंटनी हा का. चांगलं गोरं मस्त नाईट सूट घातल्यात न यावी. इथं लादी पुसत बसल्यात स्लायडिंगवर. यांना आता काय बोलायचं. और देवा घरची फुलं. आपली पब्लिक जेवायला बसलेली आहे मस्त पैकी. काय बोलते मम्मी.
बऱ्याचशा गोष्टी आहेत की फार्म हाऊसमध्ये म्हणजे एक एक असे अँटिक पीस ठेवलेले आहेत ना, म्हणजे एकदमच मौल्यवान वाटतात ते. आणि हे फोटो फ्रेम्स वगैरे सुपर. रुको जरा सबर करो. तर तुम्हाला माझी फेवरेट प्लेस दाखवते. म्हणजे एवढं सुंदर, म्हणजे बाप्पा आहे ते पण एक नंबर. अप्रतिम अशी प्रत्येक बाप्पाची मूर्ती वेगळी आहे प्रत्येक. आणि इतकं छान त्यांनी पण म्हणजे सजवून ठेवल्यात ना, म्हणजे एवढी आयडिया त्यांनी लावले तीच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण आपण या गोष्टी कधी जास्त बघत नाही. सो खूप भारी वाटलं. आणि आता मी तुम्हाला दाखवते इथे बुक्स पण आहेत. आपण बुक्स पण वाचू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण आता खेळूनच घेऊयात. चला तर मग. 6.5 hours later. आता सुरुवात झाली उनोला. तर आपण उनो खेळू. खाली येऊन बघतो तर काय यावी मस्त डान्स करतायत. लेकिन एक सेकंड. धृती मस्त नाचली म्हणून तिला मस्त अवॉर्ड पण दिलेला आहे या ठिकाणी. आणि ती पण जाम खुश झाले अवॉर्ड बघून. A few moments later. आणि मेन म्हणजे तर आपली पंढरीची वारी झालीच पाहिजे. भाई इथे भूताच्या स्टोऱ्या परत चालू. आपण भूताच्या स्टोऱ्या करतोय म्हणून बघा सगळा बंद करून ठेवलाय. कोण दिसत नाही. मी खूप घाबरतो आहे आता म्हणून मी याला भीती पाहून बसले. हे गाईस, तर आता आम्ही चालू करत आहोत भूतांच्या स्टोऱ्या. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करा. आम्ही लाईव्ह भूताच्या स्टोऱ्या सांगू. तर कोण कोण इंटरेस्टेड असेल तर त्यांनी मला कॉल करा. गाईस इथे खरंच भूत आलेलं आहे बाबा. कैसा लगा मेरा मजाक?